पोहे बी आवडलं का? जोरात झालं सगळं. नुसतं पोहेच आवडलं का पोरगी बी आवडली आमची? नवरदेवाला इतरा की पोरगी आवडली काय? आता ते आम्ही इतरायचं का तुम्ही? नवरदेव मुलगा पोरगी आवडली का नाही? मामा तुम्हाला आवडले असले तर हो म्हणा, माझं काय आहे? तुम्ही पुढे जाणार आहे का? आवडली पोरगी छान आहे. बर चालतंय. मग आपण काय करू, आज आहेत सगळी साहित्यांशी. आमचा आप्पा आहेत, अण्णा आहेत, मुलीचे मामा आहेत, भाऊ आहेत आणि चेअरमन बी आहेत. चेअरमन गावत नाहीत लवकर. चेअरमन आहेत, आता टाइम काढू तर ठरवूनच टाकू. बर ठरवा मग तुमच्या आणि कसं आहे काय. पोरा बिराला काहीच राजातलं विसरून घ्या. पोरग मोक बी काय विसरून घ्या. आप्पा घ्या जरा पोराला इतरून. काय आहे ती पोराचं शिक्षण काय झाले मामा? पोराला चित्रा पोरग बोलतोय नाही बोलतोय. नमस्कार. सिव्हिल इंजिनियर झाले, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर. काय जन्मतारीख काय तुमची? 16/5/19. उंची किती तुमची? 5 फूट 8 इंच. नाही आमचे जावं होणार आहे तुम्ही ना, आम्हाला मुलगी द्यायची तुम्हाला. आमच्याकडे मुलगी मांसाहार करते, तुमच्याकडे आलो कसं काय करणार? लग्न होस्तोवर खाऊ दे तिला, पण आमच्या इकडे आल्यानंतर सगळं तिला बंद करावं लागल. सगळं आमचं मानभाव पण ते सगळा पाळावं लागल सगळं. राव आता मला मुलीला पसंत झालंय, मग कसं करायचं जमवायचं? हो पोरग शिकलेलं आहे, उत्कृष्ट आहे, कष्टाळू आहे. घेऊ समजून आपण बी घेऊ चांगलं लग्न करू. त्यांनी किती बागितल्या? बैठक बसवायची का कसं? बसवा. बर ठीक आहे, विचारतो पाहुण्याला. बर वरबाप कसं काय करायचं? वरबाप कसं काय करायचं मग आता? आता जावं ये मेव नाही तर पोराला पोरगी पसंत पडली उरकून टाका. काय असं ते ठरवून टाका तुम्ही म्हणाल तसं. भाऊ तुमचं झालं खरं. इथं झेंडे पाहुणे आहे, तिथं आनंद आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांच्याशी बोलून घ्या. अरे भाऊ मग कसं काय करायचं? आता काय उत्तम राव म्हणतील तसं कळवतील ती. चेअरमन कसं काय करायचं आता बघा. फिरून माझ्याकडेच येत आहे. इथं मुलीचे 3 चुलते बसल्या, त्यांच्याशी जरा चर्चा करा. अरुण नाना बोला जरा तुम्ही. पाहुण्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही विचारा एकदा. सांगा पाहू. उत्तमराव कसं करायचं मग आता? जुळवलं तर पाहिजे सगळं आपल्याला. जुळूनच घ्यायचंय. आपण काय नवीन पाहुणे नाही, सगळे जुने पाहुणे. काय झालं तरी लग्न उरुळीतच झालं पाहिजे. उरुळीकांचं कार्यालयात लग्न करून देतोय, कसं काय करायचं? चालतंय पाहुणं, तुम्ही म्हणाल तसं चांगलं करून द्या. हा एक नंबर करून मंजूर आहे आम्हाला. लवकर उरका. लय लांब दिवाळीपर्यंत नेऊ नका. पाडवा झाला की करून टाका. हा आजच कुकू लावून घेऊन तारीख काढून घेऊ. ठीक आहे पाहुणं, बोलू का बरं म्हण काकांना? बोलवा या बोलून. हॅलो काका. पोह्यांचा कार्यक्रम तर मस्तच झाला. तर आपण आता बघूया, आता होतोय कुंकवाचा कार्यक्रम. नमस्कार. नमस्ते काका, या बसा. मग चेअरमन काय काम काढलं? हा ना काका, आपल्या वसंतरावच्या पुरीचं कुंकाचा कार्यक्रम करायचा, त्यासाठी एखादा चांगला मुहूर्त बघा. बघू की थांबा. अरे वा 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 वा, आजचाच मुहूर्त आहे की. करून टाकायचं का मग आज? पाहुणं काय म्हणताय बोला. आमची बी काय हरकत नाही, घेऊ उरकून, पण थोडा वेळ द्या जरा. आता मुलीला साडी वगैरे आणली पाहिजे, मी ती सोय करतो, मागवतो. तेवढा वेळ घ्या, बाकीची तुमची बी तयारी करा. योगेश बघा तेवढी जरा साडी घेऊन या, जाऊन सगळेजण जाऊन. आणली ना साडी मुलीला? पण साडी घेऊन जा तेवढी, पुनमला घालून आण. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. 5 सवासिनी या, ओटी 12 कुंकू लावा. असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता.
मुलाला गंध लावायला बोलवा, पोशाख घेऊन या बरं. गंध लावायला बोलवा बरं. हो चेअरमन, गण लावून तेवढा पोशाख द्या. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. गुलाबाप्पा, तेवढी घ्या चैन घालून नवर देवाल तुम्ही. अण्णा, घ्या नवर देवाल तेवढी अंगठी घालून. ए नवरीला बोलवा, बोलवा बोलवा. या नवरी बाई. भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया. भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया. राव, आता कार्यक्रम सगळा व्यवस्थित झालाय. आपले सगळे आलेले पाहुणे रावळे आहेत, सगळ्यांना सांगा तुमच्या बी जेवायला. आम्ही बी सांगतो, सगळं काय जेवणाचा व्यवस्थित कार्यक्रम करून देऊ आता. चला मंडळी, जेवण घेऊ आता. चला. दिली साध मला दे ओ राजा ललकारी अशी घे. तुझा तर कार्यक्रम खूप मस्त झाला होता. तुझं झालं होतं का पोह्यांचा कार्यक्रम? बाई गप ग आता. सूर भेटला सुराला, गाणं आलं ताला.